कोणी रामेश्वरी मस्तक ठेविले. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. महाराज अधिकार पाहिजे. बाप पोराला म्हणे बाळा बिडी पेटून आण. पोरग जात चुलीवरती बिडी धरत. बापापर्यंत यायच्यापर्यंत बिडी भिजून जात आणि बाप पोराला म्हणतो मूर्खा नालायका साधी जीवनामध्ये बिडी पेटवता आलं नाही. तो पोरग म्हणतो मला चॅलेंज. पोरग रिपीट जात चुलीवरती बिडी धरत. बापापर्यंत येईपर्यंत अर्धी बिडी. कळलं का? बिडी अशी विमानदार जात आहे की ती ओढल्याशिवाय पेटत नाही. मी काय ओढून नाही पाहिलं पण दुसऱ्याचं पाहिलं. बिडी अशी विमानदार जात आहे महाराज, ती ओढल्याशिवाय पेटत नाही. आणि बाप पोराला म्हणे मूर्खा नालायका बिडी ओढतोस. बिडी ओढणं काय चांगलं राहतं का? शरीराचा नाश होतो. एका झुरक्याला एक उपदेश. ऐकणारं पोरग हुशार होतं. ते म्हणे बाबा तुम्ही मला म्हणता बिडी ओढू नये आणि तुमची बिडी महागलच्या दोऱ्याला जाऊन चिटकली तरी तुम्ही फेकून देण्यात आल्या. मला म्हणता बिडी ओढू नये. महाराज आपल्या जर बापाला असं वाटत असेल तर आपल्या पोरानं बिडी ओढू नये तर बापानं बिडी ही नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे आणि सिगारेट चालू केला पाहिजे. आहे ना महाराज? नाही महाराज बिडी सिगारेट पासून दूर राहिलं पाहिजे. महाराज असंच एक मुलगा तंबाखू खात होता. मी त्याला म्हटलं का रे बाळा तंबाखू खातोस? तुझे गुरुजी समोर नाही आले? तो म्हणे महाराज तंबाखू खायला मी माझ्या बापाला घाबरत नाही आणि गुरुजीला काय घाबरू. योगायोगानं त्याचा बाप आला आणि त्यानं तंबाखूचा हात मागे नेला. मला वाटलं म्हणला पण थोडी का होईना बापाची इज्जत ठेवली. आणि बाप गेल्यानंतर त्याला मी विचारलं का रे बाळा आता तर म्हणला होतास की तंबाखू खायला मी माझ्या बापाला घाबरत नाही. तो म्हणे महाराज मी तंबाखू खायला मी माझ्या बापाला घाबरत नाही. मी हात बापाला घाबरून नाही मागणेला. बाप याच्यातलाच अर्धा तंबाखू खातोय म्हणून मी हात मागणेला. महाराज पोरग ऐकेल का? पोरग धाक राहत विठ्ठल. यद यद आचरती श्रेष्ठ तत्त देव तरो जना. श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात त्यांचं पाहून इतरही आचरण करतात. म्हणून घराचा करता चांगला असला की घर चांगलं राहतं आणि गावाचा करता चांगला असला की गाव चांगलं राहतं आणि देशाचा करता चांगला असला तरच 370 कर्म रद्द होत असतात. म्हणून देशाचा करता चांगला असला पाहिजे. म्हणून अधिकार पाहिजे महाराज. म्हणून म्हणतात अधिकार तैसा करू उपदेश. अधिकार तैसा करू उपदेश सोय ओजे त्यास तैसे देव. महाराज म्हणून अधिकार पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्याला जेवढं ओझं सणवलं ज्याला त्याला तेवढंच ओझं दिलं पाहिजे आणि ज्याला ज्या भाषेत कळलं त्याच भाषेत सांगलं पाहिजे. आता महाराज माझ्याकडे लक्ष द्या. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे बरोबर. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे आणि मी जर तुमच्या ज्ञाना हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या वयाला ज्ञानाशी जोताल का? नाही महाराज. आणि लहान जरी असेल आणि हिताचं सांगत असेल तर ऐकायला पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेस बारकं मोठ्याला सांग महाराज बारक्याला तू सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर ऐकायला पाहिजे. नाहीतर बंड पडत असतं. कळलं माझं बोलणं? एकमेकाच्या विरोधात जातात. कळलं का माझं बोलणं? बंड पडत असतं. आणि लहान जरी असेल आणि हिताचं सांगत असेल तर ऐकायला पाहिजे. महाराज माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे मी तुम्हाला सुंदर उदाहरण सांगेन. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे बरोबर. मी तुमच्यापेक्षा वयाने
नाही. आणि मी जर तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला वयाशी जोताल का? नाही महाराज, वयाचा ज्ञानाचा तीळ मात्र संबंध नाही. आता काही माणसं म्हणतात आम्ही उगेच नाही पांढरे झालो, तुला कॅल्शियम कमी पडे. पांढरा होण्याचा ज्ञानाचा तीळ मात्र संबंध नाही महाराज. आता लहान लेकराचे बी केस पांढरे व्हायला लागले, त्याला काही ज्ञान आहे का? नाही महाराज, ज्ञानाचा आणि वयाचा तीळ मात्र संबंध नाही. आता मूर्ख माणसाचे अवयव वाढवले महाराज. आपण गाडी आहे म्हणजे एखादी फवारणी केली का, खत घातला का, पाणी दिलं? नाही महाराज, ज्या त्या गोष्टी टायमिंगला होत राहतात. असं थोडंच होतंय मिशी आली म्हणजे अक्कल बुद्धी येते, असं थोडंच होते. नाही महाराज, ज्या त्या गोष्टी टायमिंगला होत असतात. म्हणून लहान जरी असेल आणि हिताचं सांगत असेल तर ऐकलं पाहिजे महाराज. आता पोरग बापाला हिताचं सांगतो, पोराचं जर सांगतो बापाच्या हिताचं असेल तर ऐकलं पाहिजे महाराज. आता बायको नवऱ्याला हिताचं सांगते, कधी सांगते? रात्रीच्या टाइमला दोघांचं जेवण झालं, दोघं एका खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्रीच मोडणं झाली, तुमचं मड तर शेतातच गाडे. हे बायको नवऱ्याला हिताचं सांगते. अहो पोराकडं बघा आणि व्हायला निघा. महाराज, असं जर बायको नवऱ्याला हिताचं सांगत असेल तर ओल्या फोकानं आणावं महाराज, अजिबात पाप लागत नाही महाराज. आणि बायको जर नवऱ्याला हिताचं सांगत असेल, अहो दारू पिऊ नका, ह्या दारूमुळे शरीराचा नाश व्हायलाय, ह्या दारूमुळं आपलं घर रस्त्यावर आलंय, ह्या दारूमुळं पाहुण्या रावण्यात दिसत नाही, ह्या दारूमुळं मुलाच्या शिक्षणावर परिणाम आलाय, पाया पडते मी तुमच्या, दारू पिऊ नका. हे जर बायको नवऱ्याला हिताचं सांगत असेल तर नवऱ्यानं ऐकलं पाहिजे महाराज. ऐकलं पाहिजे की नाही? ऐकलं पाहिजे महाराज, ऐकलं पाहिजे. आणि महाराज, आता लहान जरी असेल आणि हिताचं सांगत असेल तर ऐकलं पाहिजे महाराज. अहो तर हाताच्या फोडासारखं 18 वर्षे जपलेले लेकरू तुमच्या हवाली करतात, कशासाठी? दारू पिऊन तुझं आयुष्य बर्बाद करण्यासाठी? नाही महाराज, असं समजायचं नाही की श्रीमंताचा बाप मुलीचे लाड पुरवतो, गरीबातला गरीब बाप असू द्या त्याची मुलगी त्याला राजकुमारीपेक्षा कमी नसते महाराज. त्याची मुलगी त्याला राजकुमारीपेक्षा कमी नसते. बाप दीपावलीला ना स्वतःला नाही कपडे घेणार, त्या पोरीला तिच्या मनावर ड्रेस घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं नसून कष्टाने घाम गाळून कमवलेली एकरभर जमीन पोरीसाठी विकतात आणि म्हणतात माझी जर पोरगी सुखानं जात असेल तर मला या जमिनीचं काय करायचं, म्हणून विकून टाकतात. आणि मंडपवाल्याच्या आचार्याच्या, सावकाराच्या, सोनाराच्या पाया पडतात आणि त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करतात. कशासाठी? दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी, 5 लिटर राखेल अंगावर ओतून घेऊन पेटून घेण्यासाठी, विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी, रेल्वे पटरीवर झोपून जीव देण्यासाठी. कशासाठी? एवढा बाप सुंदर लग्न सोहळा करून देतो. महाराज, तुम्हाला जर दारू पियाची हौस असेल ना तर तुम्ही लग्न करू नका, कळतो का? वळू कटाळ्या गाय बैल. माझी एक विनंती आहे, दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती, आपने दाम करत कर मुंह में मिट्टी आती. महाराज, म्हणून बायको जर नवऱ्याला हिताचं सांगत असेल तर नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. महाराज, बाया कधी बी संसाराच्या हिताचं सांगतात. बायाची जर एक गोष्ट सोडली तर फक्त वेगळं राहण्याची. बाया कधी बी संसाराच्या हिताचं सांगतात. म्हणून महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ऐक रे जना तुझ्या सोयीताच्या खुणा, पंढरीचा राणा मनात माझी तुम्ही करावे देवाचे चिंतन, करो निरामन शुद्ध भावे. महाराज, देवाचं चिंतन केलं पाहिजे. महाराज, असं मूर्ख माणूस एक रेल्वेनं प्रवास करत होता आणि त्याला रिझर्वेशन एकदम वरच्या सीटवर मिळालं आणि ते दिवसभराच्या प्रवासात त्याला जुलाब लागला. जुलाब कळते ना आपल्या भाषेत, काय सांगू? संडास लागली आणि ते दिवसभराच्या प्रवासात थकलं आणि वरच्या सीटवर जायचा, खालच्या सीटवर यायचा, वरच्या सीटवर जायचा, खालच्या सीटवर, दिवसभराच्या प्रवासात थकलं. जसं घर आलं तसं खाली बसलं. आणि बायकोनं विचारलं काय झालंय, एवढं कसं काय थकला? त्याने दिवसभराचा प्रकार सांगितला. त्याची बायको म्हणे तुम्हाला एवढी साधी गोष्ट करता आली नाही? तो म्हणे कोणती? वरच्या सीटवर कोणी होतं तर खालच्या सीटवर विनंती
करायची की बाबा माझी तब्येत ठीक नाही, तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी तुमच्या सीटवर बसेन. पण ऐकलं नसतं का कोणी? ते म्हणे मला एवढी साधी गोष्ट करता आली नाही, खालच्या सीटवर नव्हतंच कोणी तर म्हणू पण. असे काही माणसं आहेत महाराज. आणि महाराज शास्त्र असं सांगतं, तर एखाद्यानं विचारले तरी ती गोष्ट सांगू नये. महाराज एखाद्यानं जर दारूचं दुकान विचारलं तर सांगावं का? नाही महाराज, हाताला धरावं, दारूच्या दुकानात न्यावं. त्याच्याकडे पैसे नसले तर आपल्याकडचे पैसे काढावेत, त्याला फुल कीर्तनात आणून सोडून द्यावं. 200 रुपये जातील पण नाश तर होईल ना कार्यक्रमाचा. हे सज्जन माणसाचे काम आहेत महाराज. म्हणून एखाद्यानं जर दारूचं दुकान विचारलं तर सांगावं का महाराज? नाही महाराज. आणि तिसरी गोष्ट अशी आहे महाराज की न विचारता सुद्धा एखादा जर दोन्ही डोळ्यानं आंधळा आहे, आपल्याला दिसतंय पुढे खड्डा आहे, तो रस्त्याने चालत आहे, तो त्या खड्ड्यात पडणार आहे, आपल्याला दिसतंय, पण आपण तिथंच उभे आहात. रस्ता दाखवण्याचं कोणाचं काम आहे महाराज? दिसणाऱ्याचं काम आहे. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना दिसतंय हे लोक आंधळे आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना रस्ता दाखवण्याचं काम करतात. अभंगाच्या सांगते तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगते जन्म
तुम्हासी भजरे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो हा प्रश्न आहे. महाराजांना म्हणण्याऐवजी सांगतो महाराज लोकासी भजारे विठ्ठला बाकीच्याला तर गरज नाही विठ्ठला असं म्हणण्याऐवजी माग उपदेश आहे. काय उपदेश आहे तर वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय असा एकमेव संप्रदाय आहे तिथं राष्ट्राचा जातीचा प्रांताचा विचार केला जात नाही. तिथं सगळ्यांनाच अधिकार आहे. सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते आहे अधिकार. वेगळे उद्धार हरीच्या नावे, उद्धार हरीच्या नावे, हरी उद्धार हरीच्या नावे. सकळाची येते आहे अधिकार, अधिकार कलयुगी उदार हरीच्या नामे खटनट यावे शुद्ध होऊन जावे दौडी चुकवावे चोखाने यारे यारे मारे लहान तोर याती बालती नारी याती कुळ गेले माझ्या अर्पोने श्रीरंगा वाचोने आणून येणू. महाराज संप्रदायामध्ये सगळ्यांनाच अधिकार आहे. सकाळाशी येते आहे अधिकार कलयुगी उदार हरीच्या नामे. भजन कोण करू शकतं? 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांपर्यंत भजन कोणीही करू शकतं. म्हणून महाराज संप्रदायामध्ये सगळ्यांनाच अधिकार आहे. महाराज आमच्या इथं रोज महिला मंडळीचा हरिपाठ होतो आणि बाया म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. याच बाया माऊलीच्या दिंडीमध्ये आल्या आणि पुण्यातले दानशूर लोक कोणी बॅग वाटप, कोणी बिस्किट पुडे वाटप, कोणी कपडे वाटप, कोणी पैसे वाटप, ह्या बायानं सगळं जमा केलं आणि या बाया मुकामासाठी आल्या आणि एकमेकीला म्हणाले. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. महाराज पुण्य वेगळं आणि पुण्य वेगळं, न नळाचं वेगळं आणि बाणाचं न आणि नळाचं न. अरे भाषेमध्ये फरक आहे. तिकडे इंगोलीकडे म्हणतात मले तुले, इकडे लातूरकडे म्हणतात काय करा लाव की आल्याव काय. पुण्याकडे म्हणतात काय करा लाव की आलाव काय जेवलाव काय. आपल्या इकडं आल्या काय गेल्या काय जेवल्या काय. बाया बी आल्या काय गेल्या काय जेवल्या काय. अरे भाषेमध्ये फरक आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो काय सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. महाराज तुम्ही म्हणाल विठ्ठलाचंच नाव का घेतलं? हे 33 कोटी देव अष्ट चामुंडा भैरव, वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव आणि ठ म्हणजे नीलखंड महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मी विष्णू भगवान. या तिन्ही देवाचं नाव एकत्रित केलं तर पांडुरंग परमात्मा होतो. महाराज कोण भजन करू शकतं? तुम्हाला सांगितलं 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांपर्यंत भजन कोणीही करू शकतं. महाराज नरदेव काय खाण्यापिण्यासाठी नाही, ते तर कुत्र्या मांजराच्या बी जन्मात आहे. कुत्र्यालाही भूक लागते, माणसालाही भूक लागते. कुत्रा भूक लागल्यानंतर मालकापाशी जाऊन गोंडा गवतो आणि माणसाला भूक लागल्यानंतर बायकोपाशी जाऊन गोंडा गवतो. काय फरक आहे महाराज? कुत्र्यालाही झोप येते, माणसालाही झोप येते. कुत्रा ही एक दिवस मरणार आणि आपणही त्याच कुत्र्यासारखे न भजन करता मरणार. महाराज म्हणून भजन केलं पाहिजे. आणि कुत्र्या मांजराच्या जन्मात गेल्यावर भजन नाही करता येतं, मानव देहात आल्यावर भजन करता येतं. यात देई घडे देवाचे भजन, यात देई